संपूर्ण श्री शिव महापुराण कोटिरुद्र संहिता अध्याय 23. काशी आणि विश्वेश्वर महिमा. ऋषी म्हणाले, सूतजी, आता परमपवित्र काशीचे आणि ज्योतिर्लिंगाचा महिमा कृपया सांगावा. सूत म्हणाले, पूर्वी पार्वतीने हा प्रश्न शिवजींना विचारला होता. त्यावेळी शिवजी म्हणाले, वाराणसी हे माझे गोपनीय असे क्षेत्र आहे. सर्व प्राण्यांना मुक्ती देणारे हे तीर्थ आहे. या ठिकाणी सिद्धगण माझ्या व्रतांचे आचरण करतात. भोग मोक्षरूपी फळ देणाऱ्या आणि वेदांनी प्रतिपादन केलेल्या त्या महायोगाचे नाव पाशुपत आहे. माझे भक्त आणि माझे तत्व जाणणारे मुक्त असतात. त्यांना कोणत्याही तीर्थाला जाण्याची आवश्यकता नसते. या नगरीत ज्या कोणाला मृत्यू येतो त्याला मोक्ष मिळतो. कोणत्याही प्राण्याला जरी मृत्यू आला तरी मोक्ष मिळतो. नैमिषारण्य इत्यादी सर्व तीर्थांमध्ये काशी ही नगरी श्रेष्ठ आहे. म्हणून हिला अविमुक्त असे म्हणतात. ज्याप्रमाणे धर्माचे सार सत्य आहे आणि समता हे मोक्षाचे सार आहे, त्याप्रमाणे काशी हे सर्व तीर्थांचे सार आहे. काशी येथे वास्तव्य करून जो साधना करतो त्याला सायुज्य मुक्ती प्राप्त होते. ब्रह्मा, विष्णू, ऋषी, मुनी हे सर्वजण इथे राहून माझी मनोभावे उपासना करतात. योगी अनेक जन्म घेतात आणि शेवटी त्यांना मोक्ष प्राप्ती होते. परंतु इथे निवास करून देह ठेवणाऱ्यास भक्तास एकाच जन्मात मुक्ती प्राप्त होते. या काशी क्षेत्रात भक्तांनी अनेक लिंग स्थापन केली आहेत. या सर्व लिंगाचा महिमा अगाध आहे. मनुष्य जे काही कर्म करतो त्याची फळे त्याला भोगावी लागतात. शुभ कर्मामुळे स्वर्ग लाभतो आणि अशुभ कर्मामुळे नरक प्राप्त होतो. शुभ अशुभ कर्म समसमान असतील तर मनुष्य जन्म प्राप्त होतो. कर्मकांडामध्ये संचित, क्रियमान आणि प्रारब्ध ही 3 प्रकारचे कर्म बंधनात टाकणारे आहेत. पूर्वजन्मी केलेल्या कर्मांना संचित म्हणतात. या जन्मी केलेल्या कर्मांना क्रियमान म्हणतात आणि शरीराने फळरूपाने जे भोगले जाते त्यास प्रारब्ध म्हणतात. यातील संचित आणि क्रियमान सत्कर्माने क्षय पावते. प्रारब्ध हे भोगूनच संपवावे. काशी येथे 3 कर्मांचा क्षय होतो. यासाठी हे परम पवित्र तीर्थक्षेत्र आहे. जो काशीला येऊन गंगेत स्नान करतो त्याचे संचित आणि क्रियमान नाहीसे होते. परंतु प्रारब्ध भोगल्याशिवाय संपत नाही. म्हणून तो येथे मृत्यू पावला तरच त्याचा क्षय होतो. कामना आणि फलाशा उद्देशाने प्रयागक्षेत्रात राहून मृत्यू आला तर पुनर्जन्म नाही. ऋषींनो, अशा प्रकारे काशी क्षेत्राचे महत्त्व महान आहे. अध्याय 24. गौतम ऋषींची साधना. सूत म्हणाले, ऋषींनो, आता मी तुम्हाला त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचा महिमा सांगणार आहे. महर्षी व्यासांकडून जे श्रवण केले ते आता तुम्हाला सांगत आहे. पुरातन काळी गौतम नावाचे महाऋषी होऊन गेले. त्यांची पत्नी अहिल्या धर्माचे आचरण करणारी होती. एकदा त्या प्रांतात पाऊस पडला नाही, त्यामुळे धान्य उगवले नाही. झाडे वेली गळून पाडल्या. त्यामुळे तेथे राहणारे ऋषी मुनी लोकही हे क्षेत्र सोडून निघून गेले. तसेच पशु पक्षीही निघून गेले. गौतम ऋषींनी कठोर साधना करून वरुणाला प्राप्त करून घेतले. वरुणाने त्यांना वर मागायला सांगितला. गौतम ऋषी म्हणाले, येथे जलाचा वर्षाव व्हावा हेच वरदान द्यावे. वरुणाने गौतम ऋषींना एक खड्डा खणायला सांगितला आणि तेथे पाणी लागले. हे पाणी कधीही संपणार नाही असे सांगितले. तसेच हे पाणी तुमच्या नावाने प्रसिद्ध होईल म्हणून सांगितले. गौतम ऋषींनी जलाची व्यवस्था केल्यामुळे त्यांना हात जोडले. जलाची सोय झाल्यामुळे गौतमांचे नित्यनियम सुरू झाले. शेती वाढू लागली. झाडे वेली टवटवीत झाली. त्यामुळे गेलेले लोक पशु पक्षी परत आले. गौतम ऋषींच्या प्रभावाने वन पुन्हा फुलले. अध्याय 25. गौतम ऋषींवर केलेले मिथ्या आरोप. सूत म्हणाले, ऋषीजन हो, गौतम ऋषींनी पाणी निर्माण केले. त्यांनी पत्नी अहिलेला कमंडलू घेऊन पाणी आणायला सांगितले. त्यावेळी पाणी नेण्यासाठी
ऋषी स्त्रिया आल्या होत्या. त्यांनी अहिलेला पाणी घेण्यास विलंब लावला. घरी जाऊन ऋषी पत्नींनी अहिलेच्या विरुद्ध सांगितले. इतर ऋषी क्रोधायमान झाले. त्यांनी गणेशाची आराधना केली. गणेश प्रसन्न झाले. ऋषींनी गौतमांना गावाच्या बाहेर पाठवावे अशी गणपतीला विनंती केली. गणपतींनी सांगितले, हे योग्य नाही, पण ऋषी ऐकला तयार नाही. गणेशाने गायीचे रूप घेतले. गौतमांच्या शीताची नासधूस केली. गौतम ऋषींनी गवताच्या पेंडीने गायीला मारले, पण त्यामुळे गाय मृत्यू पावली. इतर ऋषींनी गौतमांना महापातक लावले म्हणून सांगितले. त्यामुळे गौतमांना आणि अहिलेला गाव सोडून जावे लागले. गौतमांनी ऋषींना विचारले की गोहत्येचे पातक दूर होण्यासाठी काय करावे. ऋषींनी सांगितले की ब्रह्मगिरीच्या डोंगराला 101 प्रदक्षिणा घाला. पृथ्वीला 3 वेळा प्रदक्षिणा घाला. गंगेमध्ये स्नान करून पार्थिव लिंगे तयार करून त्याची पूजा करा. त्याप्रमाणे गौतम आणि अहिलेने पूजा केली. अध्याय 26. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आणि गंगेचे प्रकटीकरण. सूत म्हणाले, ऋषीजन हो, गोहत्या पातकापासून मुक्त होण्यासाठी गौतम ऋषींनी आपल्या पत्नीबरोबर कठोर साधना केली. भगवान शंकर आपल्या गणांसह प्रकट झाले. त्यांनी गौतम ऋषींना विचारले की तुम्हाला कोणता वर पाहिजे ते सांगा. तुमच्या हातून गोहत्या झाली नाही. तुमच्या विरुद्ध असणाऱ्या ऋषींनी ही हत्या मुद्दाम घडवून आणली. तुमचा काही दोष नाही. गौतम ऋषी म्हणाले, माझ्या विरुद्ध ऋषींनी ही घटना घडवून आणली असली तरी त्यांच्यामुळे आज तुमचे दर्शन झाले. आता सर्वांना पावन करणारी गंगा पृथ्वीवर आणा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. शिवजींच्या आज्ञेने स्त्रीरूपी गंगा प्रकट झाली. त्या गंगेमुळे गौतमांचे पाप नाहीसे झाले. शिवजींनी गंगेला पृथ्वीवर राहून अनेकांच्या पापांचा नाश करायला सांगितले. त्यावेळी गंगा म्हणाली, या स्थानी शिवजी आपण अंबिकेसह राहणार असाल तर मी इथे राहायला तयार आहे. शिवजींनी ते मान्य केले आणि शिवजी म्हणाले, इतर तीर्थे देखील गुरूंनी सिंह राशीत प्रवेश केला की तेथे असेपर्यंत तीर्थे देखील येथे येतील. सिंहस्थ पर्वाला सर्व तीर्थ येथे येतात. गौतम ऋषींनी प्रार्थना केल्याप्रमाणे शिवजी आणि गंगा तेथे राहिली. ते म्हणजेच त्र्यंबकेश्वर हे गोदावरीच्या काठावर आहे. अध्याय 27. ऋषींना द्वेषाचे प्रायश्चित्त. ऋषींनी विचारले, सूतजी, गंगेची आणि गौतमीची उत्पत्ती कशी झाली? गौतमांच्या विरुद्ध वागणाऱ्या ऋषींना कोणती शिक्षा मिळाली? सूत म्हणाले, गंगा ब्रह्मगिरीवरून उगम पावली. गौतमांनी स्नान केले, ते पवित्र झाले. गौतमांच्या विरुद्ध असणाऱ्या ऋषींनी ही बातमी कळताच ते गंगेत स्नानासाठी आले. त्यावेळी गंगा गुप्त झाली. त्यावेळी आकाशवाणी झाली, कोणाबद्दल द्वेष धरू नका. तुम्ही गौतमाबद्दल द्वेष धरला. आता ब्रह्मगिरीला 108 वेळा प्रदक्षिणा घाला. मनात द्वेष असणाऱ्या ऋषींनी गौतम मुनींचे पाय धरले. गौतम ऋषी म्हणाले, मी शिवभक्तीत रंगून गेलो असताना आपण माझ्या हातून मुद्दाम खोटी गोहत्या का घडवली? आता शिवजी तुम्हाला माफ करणार नाहीत. तुम्हाला वेदज्ञान प्राप्त होणार नाही. तुमच्या पुढील काळात देखील शिवभक्ती राहणार नाही. द्वेष ही सर्वात वाईट गोष्ट आहे. अध्याय 28. वैद्यनाथेश्वरचा महिमा. सूत म्हणाले, आता मी तुम्हाला वैद्यनाथेश्वर ज्योतिर्लिंगाचा महिमा सविस्तर सांगतो. लंकेचा राजा रावण होता. त्याने कैलास पर्वतावर जाऊन शिवजींची कठोर साधना केली. तेथून तो हिमालयाच्या दक्षिणेस असलेल्या सिद्धिदायक महारण्यात आला. पुन्हा तेथे तपश्चर्येला प्रारंभ केला. उन्हाळ्यातही तो पंचाग्नी साधना करत होता. शेवटी काय करावे हा प्रश्न निर्माण झाला. रावणाने विचार केला, आपले मस्तक तोडून शिवजींच्या चरणी अर्पण करावे. त्यावेळी शिवजी रावणासमोर प्रकट झाले. रावणाला अतिशय आनंद झाला. रावण हात जोडून म्हणाला, महादेवजी, तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर माझी एक इच्छा पूर्ण करा.
तुम्ही माझ्याबरोबर लंकेला या. रावणाची इच्छा ऐकून शिवप्रभू म्हणाले, माझे निवासस्थान सोडून मी तुझ्याकडे येऊ शकत नाही, परंतु माझे आत्मलिंग मी तुझ्याकडे देतो, ते तू घेऊन जा. ते आत्मलिंग जाताना कुठेही खाली ठेवू नको. तसे झाले तर तू जेथे ते आत्मलिंग ठेवशील तेथे ते स्थित होईल. हा विचार तुला मान्य असेल तरच आत्मलिंग घेऊन जा. रावणाने सांगितले की मी आत्मलिंग कुठेही ठेवणार नाही, लंकेला जाऊन ते स्थिर करेन. रावणाने ते आत्मलिंग घेतले आणि तो लंकेकडे निघाला. शिवजींच्या मायेमुळे त्याला लघुशंका आली. आता काय करावे असा प्रश्न पडला. त्याने आजूबाजूला पाहिले. त्याला एक छोटा मुलगा दिसला. त्याने शिवलिंग त्या मुलाच्या हातात दिले आणि सांगितले, मी थोड्याच वेळात येतो, तोपर्यंत तू हे आत्मलिंग हातात धर. मुलाने मान्य केले आणि रावणाने ते आत्मलिंग त्या मुलाच्या हातात दिले. रावणाला यायला थोडा उशीर झाला. मुलाला आत्मलिंगाचा भार सहन होईना. मुलाने ते आत्मलिंग जमिनीवर ठेवले. थोड्या वेळात रावण आला. त्याने आत्मलिंग उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला काही उचलता येईना. रावण लंकेला गेला आणि पत्नी मंदोदरीला सर्व वृत्तांत सांगितला. शिवलिंग जेथे ठेवले होते तेथे देवदेवता आणि ऋषीमुनी आले. त्यांनी शिवलिंगाची प्रेमाने पूजा केली आणि त्याचे नाव वैद्यनाथ असे ठेवले. इकडे रावण अधर्माने वागू लागला, सज्जनांना त्रास देऊ लागला. एके दिवशी नारद मुनी रावणाकडे आले आणि म्हणाले, हे लंकेच्या राजा, तुला वरदान लाभले आहे. तुझी अफाट शक्ती दाखवण्यासाठी तू कैलास पर्वत हलवून दाखव. रावण कैलास पर्वत हलवला गेला. त्यावेळी शिवजी म्हणाले, रावणा, तुला आता क्षमा नाही. लवकरच तुझे सामर्थ्य पूर्णपणे नाहीसा करणारा वीर पुरुष पृथ्वीवर जन्माला येईल. त्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी पृथ्वीवर अवतार घेतला आणि रावणाला ठार केले. इकडे वैद्यनाथची पूजा अर्चा करून अनेक भक्तजन पूजा करू लागले. अध्याय 29. दारुका वनातील राक्षसांचा लोकांना उपद्रव. सूत म्हणाले, आता मी तुम्हाला शिवजींच्या नागेश नामक ज्योतिर्लिंगाचे आविर्भाव कसे झाले ते सांगतो. पूर्वी दारुका नावाची एक राक्षसी निर्माण झाली होती. तिला पार्वतीकडून वर मिळाला होता, त्यामुळे तिला अतिशय गर्व झाला. दारुकाचा पती दारुक हा होता. तो महान शक्तिशाली होता. तो ऋषीमुनींचा द्वेष करत त्याने अनेक आश्रम उद्ध्वस्त केले आणि सर्वांना त्रास देऊ लागला. दारुक आणि दारुका पश्चिम समुद्राजवळ एका निसर्गरम्य जागेत राहत होते. त्यांचा त्रास सहन न झाल्यामुळे काही लोक और्य ऋषींना शरण गेले. ते म्हणाले, और्य, आम्हास राक्षस फार त्रास देत आहे, तरी त्यांच्यापासून तुम्ही आमचे संरक्षण करा. और्य यांनी ते गाढवाने ऐकले आणि सर्वांना आधार दिला. त्यावेळी देवांनी राक्षसांवर हल्ला केला. सर्व राक्षस घाबरले आणि दारुकाला शरण गेले. दारुक म्हणाला, घाबरू नका, आपल्या दुसऱ्या जलाशयाजवळ राहण्यात जाऊया. त्याप्रमाणे सर्वजण दुसऱ्या जलाशयाजवळ राहायला गेले. राक्षस तेथे लोकांनाही लुटत होते. एके दिवशी एका नावेतील लोकांना लुटले. त्यामध्ये सुप्रिय नावाचा एक वैश्य होता. तो शिव आराधना करत होता. त्याने सर्वांना शिव आराधना शिकवली. राक्षसांनी सर्वांना तुरुंगात घातले. वैश्याची आराधना शिवापर्यंत पोहोचत होती. अध्याय 29 समाप्त. धन्यवाद.